चिमुठ्ठी जातककथा। प्राचीन काळी वाराणसीच्या राजाने आपल्या पुत्राला 1000 कार्शापण देऊन तक्षशिलेला शिक्षणास करण्यास पाठविले। वाराणसी नगरीत शास्त्री पंडित पुष्कळ होते, परंतु दूरदेशी पाठविल्याने मुलाचे शिक्षण उत्तम होऊन त्याला चांगली रीत लागेल अशी राजाची समजूत होती। राजपुत्र मोठ्या परिवारासह तक्षशिलेला जाऊन तेथील सुप्रसिद्ध आचार्यांच्या घरी विद्याध्ययनासाठी गेला। त्यावेळी तो आचार्य आपल्या शिष्यांना पाठ सांगून संपल्यावर घराच्या आवारात इकडून तिकडे फिरत होता। राजपुत्राने त्याला पाहिल्याबरोबर पायातील वहाणा काढून आणि छत्री मिटवून बाजूला ठेवली व जवळ जाऊन गुरुला नमस्कार करून तो एका बाजूला उभा राहिला। हा प्रवासातून आलेला आहे असे जाणून आचार्याने त्याचे योग्य आतिथ्य केले। राजकुमाराचे जेवण वगैरे आटल्यावर थोडी विश्रांती घेऊन तो पुन्हा गुरुजवळ गेला आणि नमस्कार करून एका बाजूला उभा राहिला। आचार्य म्हणाला, मुला, तू कोठून आलास? गुरुजी, मी वाराणसीहून आलो। तुझ्या पित्याचे नाव काय? मी वाराणसी राजाचा पुत्र आहे। येथे का आलास? गुरुजी, मी आपल्या पायांपाशी शास्त्राध्ययन करण्यासाठी आलो आहे। आचार्य म्हणाला, तू काही गुरुदक्षिणा बरोबर आणली आहेस किंवा गुरुसेवा करून अध्ययन करणार आहेस? गुरुजी, मी गुरुदक्षिणा आणली आहे असे म्हणून 1000 कार्शापणाची थैली गुरुच्या पायांपाशी ठेवून राजकुमाराने पुन्हा गुरुला नमस्कार केला। त्या काळी आचार्याला दक्षिणा देऊन शिकणारे आणि आचार्याची सेवा करून शिकणारे असे 2 प्रकारचे शिष्य असत। त्यांना अनुक्रमे आचार्य भागदायक आणि धर्मांतेवासिक असे म्हणत असत। धर्मांतेवासिक दिवसा आचार्याची सेवा करून रात्री अध्ययन करीत असत आणि आचार्य भागदायक वडील मुलाप्रमाणे सगळा दिवस फावल्या वेळी अध्ययनच करीत असत। तो आचार्य रोज आपल्या शिष्यांना घेऊन नदीवर स्नानासाठी जात असे। एके दिवशी रस्त्यात एका बाईने तिळांची वरील टरफले काढून ते वाळत टाकले होते। वाराणसीच्या राजकुमाराला ते स्वच्छ पांढरे तीळ पाहून लाळ सुटली व त्याने हळूच एक मूठ मारून तोंडात टाकली। म्हातारी हे कृत्य पाहून मुलगा जरा लोभी आहे असे म्हणून चूप राहिली। पुन्हा दुसरे दिवशी आणि तिसरे दिवशीही राजकुमाराने हाच प्रकार केला। तेव्हा म्हातारी रागाने, हा प्रसिद्ध आचार्य आपल्या शिष्याकडून माझे तीळ लुटवितो असे मोठ्याने ओरडली। आचार्याने मागे वळून काय घडले याची चौकशी केली। म्हातारीने घडलेला सर्व प्रकार निवेदन केला। तेव्हा आचार्य म्हणाला, बाई, तू याचबद्दल वाईट वाटू देऊ नकोस। जी काय तुझी हानी झाली असेल तेवढी किंमत तुला देण्यात येईल। म्हातारी म्हणाली, महाराज, एवढ्या तिळांची किंमत घेऊन मला काय करावयाचे? पण हा मुलगा पुन्हा माझे तीळ खाणार नाही याबद्दल खबरदारी घ्या म्हणजे झाले। आचार्य म्हणाला, आताच्या आता त्याला मी शिक्षा करतो असे म्हणून आचार्याने दोघा मुलांकडून त्या राजकुमाराला पकडून आणून त्या म्हातारीच्या पुढे उभे केले आणि त्याच्या पाठीवर जोराने 3 छड्या ओढल्या। राजकुमाराचे मन इतके संतप्त झाले की आचार्याचा सूर कधी उगवीन असे त्याला होऊन गेले। उपाय सापडल्यामुळे खाली मान घालून मुकाट्याने तो गुरुगृही चालता झाला। राजपुत्र आपणावर मनातल्या मनात रागावला आहे ही गोष्ट आचार्याला देखील समजली, परंतु आपले कर्तव्य आपण केले आहे असे जाणून त्याला त्याची मुळीच पर्वा वाटली नाही। काही दिवसांनी अध्ययन पुरे करून राजकुमार वाराणसीला जाण्यास निघाला। त्या प्रसंगी गुरुची आज्ञा घेण्यास गेला असता तो गुरुला म्हणाला, गुरुजी, आपले माझ्यावर फार फार उपकार आहेत। यदा कदाचित वाराणसीचे राज्यपद मला मिळाले तर आपण एकवार वाराणसीला यावे अशी माझी नम्र विनंती आहे। आचार्य म्हणाला, परंतु मला येथे पुष्कळ कामे आहेत। पुष्कळ शिष्यांचे अध्ययन मजवर अवलंबून आहे। तेव्हा माझ्याने वाराणसीपर्यंत जाणे कसे शक्य होईल? तथापि राजकुमाराने फार आग्रह केल्यामुळे राज्यपदारूढ झाल्यावर एकवार तुझी भेट घेईन असे आचार्याने त्याला वचन दिले। राजकुमार वाराणसीला गेला तेव्हा वाराणसी राजाला फार आनंद झाला।
अनुक्रमाने मुलाची सर्व विद्येत पारंगतता पाहून संतुष्ट झाला आणि आपल्या अमात्यांना म्हणाला, माझा मुलगा विद्याविनय संपन्न आहे. त्याला सिंहासनावर बसवून मी विश्रांती घ्यावी हे मला योग्य आहे. तुम्ही त्याच्या अभिषेकाची तयारी करा. राजाज्ञेप्रमाणे सर्व व्यवस्था होऊन कुमाराला राज्याभिषेक करण्यात आला. सत्ता प्राप्त होऊन काही दिवस लोटले नाहीत तोच तरुण राजाला आपल्या गुरुची आठवण झाली. जणू काय काठीच्या प्रहाराने त्याची पाठ दुखू लागली. तेव्हा आचार्याला बोलावण्यासाठी त्याने दूत पाठविले आणि त्यांना असे सांगितले की, माझ्या आचार्याला मी आपल्या दर्शनाला अत्यंत उत्कंठित झालो आहे असे सांगा. नुकताच मला राज्यपदाचा लाभ झाला आहे. अशा प्रसंगी येथे येऊन मला सन्मार्गाचा उपदेश करणे हे आपले कर्तव्य आहे. त्याप्रमाणे दूतांनी आचार्याला निरोप कळविल्यावर तरुण वयात राजाला उपदेश करणे आपले कर्तव्य आहे असे जाणून काही दिवसांसाठी आचार्य वाराणसीला आला. तेथे पोहोचल्यावर राजद्वारी जाऊन तक्षशिलेहून अमुक आचार्य आला आहे असा त्याने राजाला निरोप पाठविला. राजाने त्याला सभेत बोलावून नेले, परंतु त्याला बसाव्यास आसन देता अत्यंत संतप्त होऊन राजा आपल्या अमात्यांना म्हणाला, भो, या आचार्याने केलेल्या प्रहारांनी माझी पाठ जणू काय अद्यापि ठाणत आहे. हा आपल्या कपाळावर मृत्यू घेऊनच आला असावा. आता याला जिवंत जाऊ देऊ नका. ते तरुण राजाचे भाषण ऐकून आचार्य निर्भयपणे म्हणाला, चांगले वळण लावण्यासाठी जे दंड करीतात त्यांचा थोर पुरुष राग मानित नाहीत. काकी, हा दंड दुष्टपणाने केला जात नाही. आता तू राज्यावर बसून पुष्कळ लोकांना यथान्याय दंड करीतोस. तो केवळ सूर उगविण्याच्या बुद्धीने करीत नाहीस. आणि एवढ्यासाठी जर तुझी प्रजा तुझ्यावर रागावली तर त्यांना लोक मूर्ख म्हणतील. प्रजेच्या कल्याणासाठी तू दंड करीत आहेस. प्रजेत तंटे बखेडे उपस्थित होऊ नयेत व सुव्यवस्था राहावी म्हणून तू दंडाचे अवलंबन करीतोस. तो न्याय मला लावून पहा. मी जर माझ्या शिष्यांना योग्य वळण लावण्यासाठी दंडाचा प्रयोग केला तर मला कोण दोष लावील? माझ्या फायद्यासाठी मी तुझ्यावर प्रहार केला नसून तो तुझ्याच फायद्यासाठी केला होता. समज, मी त्यावेळी तुला दंडन करिता हंसलो असतो आणि परस्पर त्या बाईचे समाधान केले असते तर तुझ्या खोडी वाढत गेल्या असत्या. हळूहळू तू लोकांची भांडीकुंडी चोरली असतीस आणि त्यामुळे राजपुरुषांच्या हाती लागून तुला त्यांनी दंड केला असता. अशा कृत्यांनी निर्लज्ज बनून तू मोठा बंडखोर झाला असतास. आणि जर हे तुझे वर्तन तुझ्या पित्याच्या कानी आले असते तर त्याने तुला कधीही राज्य दिले नसते. म्हणून मी तुझ्या लोभाला मुळांतच खोडून टाकिले. हे योग्य केले असे समज आणि माझ्याविषयी विनाकारण वैरभाव बाळगू नकोस. राज्यपदावर बसलेल्या माणसाने सूर उगविण्याची बुद्धी बाळगता योग्यायोग्यतेचा निस्पृहपणे विचार केला पाहिजे. हे आचार्याचे भाषण ऐकून तरुण राजा अत्यंत लज्जित झाला. अमात्यही म्हणाले, महाराज, आचार्याने योग्य वेळी आपणास दंड केल्यामुळे या वैभवाचे आपण भागी झाला ही गोष्ट खरी आहे. आचार्याने योग्य कर्म केले असेच आम्हास वाटते. तेव्हा सिंहासनावरून उठून गुरुचे पाय धरून राजा म्हणाला, महाराज, आपणाला हे सर्व राज्यवैभव मी दान देत आहे. याचे ग्रहण करा. आचार्य म्हणाला, माझ्यासारख्या विद्याव्यासंगी ब्राह्मणाला राज्य घेऊन काय करावयाचे आहे? तू तरुण आहेस आणि विद्याविनयाने संपन्न आहेस, तेव्हा तूच हे राज्य कर. राजा म्हणाला, गुरुजी, आता एवढी तरी माझी विनंती मान्य करा. आपण वृद्ध झाला आहात. अध्यापनाचा भार आपणाला सहन होत नाही. तेव्हा सहकुटुंब येथे येऊन विश्रांती घेत बसा व फावल्या वेळात राज्यकारभारात मला सल्ला द्या. आचार्याने ही गोष्ट मान्य केली. राजाने त्याचे कुटुंब तक्षशिलेहून वाराणसीला आणविले आणि त्याला आपला पुरोहित करून त्याच्या उपदेशाप्रमाणे राज्यकारभार चालविला. भवतु सब्ब मंगल. साधू साधू.
साधू